नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट जो आहे पुणे जिल्हा परिषद या ठिकाणाहून आलेला आहे. तर तारीख तुम्ही पाहू शकता 4/3/2026. तर पहा, काही दिवसापूर्वी झडपी पुणे या ठिकाणची भरती निघाली होती. त्या भरतीमध्ये जी कंत्राटी पद भरती होती त्यामध्ये स्टाफ नर्सची पद भरती होती. त्यामध्ये बऱ्याच जणांचा आता लेटेस्टमध्ये मला कॉल पण येत होते की सर पुण्या झडपीचं काय झालं, कारण ते बरेच दिवस झाले त्याला ओलांडून गेले होते, पण पुण्या झडपीचे काही अपडेट आले नव्हते. कारण त्या ठिकाणचे जे आहे स्टाफ नर्सचे बरेच पदं ज्या ठिकाणी त्या ठिकाणून भरण्यात आले होते, तर त्या ठिकाणची एक नवीन अपडेट या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे. जे कोणी पुन्हा जिल्हा परिषदमधून फॉर्म भरला होता त्यांना ही माहिती शेअर करा जर त्यांचं नाव यामध्ये असेल किंवा मग नसेल तर ते पाहण्यासाठी. ठीक आहे, तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. या ठिकाणी जे आहे विषय आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा विभाग जे आहे पुणे मंडळाअंतर्गत प्रति सर्व अर्जदार जे कोणी या पुणे झडपी अंतर्गत अर्ज केले होते त्यांच्यासाठी या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजेच म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान NM जे आहे ANM त्यामध्ये त्यानंतर व स्टाफ नर्स संवर्गाची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत. ठीक आहे, 4 तारखेचं हे पत्र आहे. ही काल 4 तारीख होती, आज 5 तारीख आहे. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, उपरोक्त 26व्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ANMO स्टाफ नर्स प्रवर्गाची भरतीकरिता दिनांक 27/10/2025. ठीक आहे, त्या ठिकाणी रोजी दैनिक जे आहे न्यूजपेपरमध्ये व वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार ANMO स्टाफ नर्स संवर्गाची छाननी करण्यात आलेली आहे असून ANMO स्टाफ नर्स या संवर्गाची पात्र व अपात्र यादी तयार करण्यात आलेली असून पात्र व अपात्र यादी जी आहे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता यामध्ये सदर जे काय यादी ही निवड यादी नाही, लक्षात असू द्या. सर्वांना एक विनंती, या ठिकाणी तुम्ही जी काही माहिती पाहता किंवा मग हे व्हिडिओ पाहता किंवा माहिती वाचता न्यूज आपल्या ह्या PDF वगैरे व्यवस्थित वाचत जावा. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, सदर यादी ही निवड यादी नाही, आक्षेप पूर्ततेनंतर अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आता ही फक्त जे आहे इलिजिबल आणि नॉट इलिजिबल लिस्ट आहे, लक्षात असू द्या. आता यामध्ये कोण इलिजिबल झालं आहे आणि कोण नॉट इलिजिबल झालं आहे ते या यादीमध्ये ठरलेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी नॉट इलिजिबल झालेले असाल तर तुमचे कोणते तरी कागदपत्रे कमी पडलेले आहेत, आणि जर इलिजिबल झाला असाल तर मग तुम्ही या ठिकाणी भरतीमध्ये लागण्यासाठी हे पात्र झालेलं आहात, असं या ठिकाणी याचा अर्थ होतो मित्रांनो. तर या ठिकाणी काय सांगितलं पुढं, तरी सदर पात्र अपात्र यादीबाबत उमेदवारांची काही आक्षेप किंवा हरकत असल्यास, तुमचं काही प्रॉब्लेम असल्यास 13/3 म्हणजे 13 मार्चपर्यंत संध्याकाळी जे आहे 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत तुम्हाला जे आहे अडचण जे आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. संबंधित उमेदवारांना सूचित करण्यात येते की यापुढील जी काही सर्व भरती संदर्भात माहिती वेळोवेळी झडपी जे आहे वेबसाईट त्याच्यावर अपडेट असेल. त्याची वेबसाईट आहे punejhp.government.in. या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व पाहावं लागेल. जे काही अपडेट आहे त्या ठिकाणीच तुम्हाला भेटेल किंवा मग ईमेलद्वारे पण तुम्हाला भेटण्यात येईल. ठीक आहे, तर त्या ठिकाणी या ठिकाणी वॅकंट 22 जागा होत्या, ज्यामध्ये या कास्टनुसार अशा प्रकारे येतात. आता पात्र यादी आहे, यामध्ये जे पात्र यादी या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी जे क्वालिफाईड आहेत कास्टनुसार या ठिकाणी नावं दिली आहेत, इनवर्ड नंबर आहेत ह्या सर्व. त्यानंतर त्यांची विद्यार्थ्यांची नावं आहेत जी कोणी अर्ज केलेला आहे. ज्योती आकाश जे आहे शहापूरकर, त्यानंतर प्रमिला नानक्रम कासेडकर, त्यानंतर हे सर्व फिमेल विद्यार्थिनी. त्यामध्ये डेट ऑफ बर्थ कॅटेगरीनुसार आणि क्वालिफाईड आहेत. यादी काय दिली इथं, पात्र यादी. यामध्ये तुमचं पात्रमध्ये नाव असेल तर तुम्ही लागण्यासाठी तयार आहेत. ठीक आहे, तुम्ही लागू शकता, तुमचे चान्सेस आहेत. त्यानंतर या ठिकाणी आशा एक्सपिरियन्स नॉट अटॅच्ड म्हणून इथं ज्यांचं आहे या ठिकाणी 2076 गायकवाड संजीवनी संतोष यांचं OBC मधून आहे. त्यांना एक जे आहे क्युरी आलेली आहे त्यांची, त्यामध्ये त्यांना दिलेलं आहे की रिमार्कमध्ये आशा एक्सपिरियन्स नॉट अटॅच्ड म्हणून. त्यानंतर एक्सपिरियन्स नॉट डेट आहे नॉट मेन्शन म्हणून या ठिकाणी परत एकाशी या ठिकाणी नाव आलेलं आहे. तर हे सर्व क्वालिफाईड आहेत, म्हणजे हे सर्व पात्र आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी हे जे आहेत PDF जर तुम्हाला ही पाहिजे असेल तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असते. आता आपण काय पाहिलं, हे सर्व पात्र विद्यार्थी पाहिजेत, हे सर्व क्वालिफाईड आहेत म्हणजे पात्र आहेत. आता या ठिकाणी डिस्क्वालिफाईड झाले आहेत म्हणजे काही अपात्र यादी आहेत, म्हणजे कशामुळे हे कटलेले आहेत, तर त्यामध्ये भारती हनुमंत गवडे, त्यानंतर जान्हवी देवराम फडाळे हे जे विद्यार्थी आहेत, इनवर्ड नंबर, नावं, त्यानंतर सेक्स, त्यानंतर यांचं डेट ऑफ बर्थ, त्यानंतर कॅटेगरी डिस्क्वालिफाईड किंवा क्वालिफाईड न झालेले रिमार्क. आता कशामुळे क्वालिफाईड न झाले, मी प्रत्येकांना सांगितलं होतं
की तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमच्या फॉर्ममध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर कंपल्सरी जोडा. तुमच्या फॉर्ममध्ये रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला ते जे आहे डिस्क्वालिफाय होण्याचे चान्सेस आहेत. या ठिकाणी पहा आता डिस्क्वालिफाईड का झालेले आहेत मोस्ट ऑफ द विद्यार्थी. पहा नो नंबर ऑफ वॅकन्सी फॉर NTC. या ठिकाणी पहिलं डिस्क्वालिफाईड यांचं कारण आहे NTCसाठी वॅकन्सी नसतील मोस्टली. त्यानंतर MNC रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी एक्सपायर्ड. आता तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी जे आहे एक्सपायर्ड असल्यामुळं तुम्हाला आता या ठिकाणी पहिलं जर तुमच्या कास्टची नसेल तर तुम्हाला ओपनमधून घेतलं जाऊ शकलं असतं, पण तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशनच नाही आहे तर त्यामुळे तुमचा चान्सच नाही. त्यानंतर यांचं पण रजिस्ट्रेशन एक्सपायर आहे, यांचं पण रजिस्ट्रेशन एक्सपायर आहे, रजिस्ट्रेशन एक्सपायर आहे. ह्या सर्व गोष्टी तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर फॉर्म भरत आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन एक्सपायर तुम्ही देत असाल तर तुम्ही कोणत्या याच्याने तुम्ही फॉर्म भरताय मला हेच कळत नाही. तुम्ही फॉर्म भरताय तर तुमचं रजिस्ट्रेशन चेक करा, व्हॅलिडिटी एक्सपायर आहे का चालू आहे. चालू असेल तर चांगली गोष्ट, नसेल तर चेक करून तुम्ही अप्लाय करा परत. या ठिकाणी MNCR रजिस्ट्रेशन त्यांचं अटॅच केलेलं नाही आहे, नॉट अटॅच्ड आलेलं आहे. त्यानंतर एज बार झालेलं आहे काही जणांचं. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी पाहून भरल्या पाहिजे. तुम्ही अपेक्षा करता आणि त्यानंतर पाहता नाही काय नाही आणि तुम्ही लागायची अपेक्षा करता. अगोदर सर्व पाहूनच तुम्ही अर्ज केला पाहिजे मित्रांनो. आता खूप सारे विद्यार्थ्यांनी तर जवळपास जेवढे पात्र झाले आहेत त्याच्यापेक्षा तर दुप्पट अपात्र झाले आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला हे सर्व पाहूनच करणं गरजेचं आहे सर्व गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट पहा, या ठिकाणी पात्र जे 154 जागासाठी नेक्स्ट निघालेली आहे यामध्ये पात्र यादी. यामध्ये पहा चौगुले, ऋषिकेश, रोहिदास ज्यांचं हे GNMची प्लस यादी आहे यामध्ये क्वालिफाईड आहेत. म्हणजे हे सर्व पात्र विद्यार्थी आहेत. हे इनवर्ड, त्यानंतर ह्यांचं सेक्स मेल फिमेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि कॅटेगरीनुसार. आता हे सर्व 154 पदासाठी म्हणजे यामध्ये सर्वच आले. ठीक आहे, GNM वगैरे ज्यांचं अर्ज केलेले आहेत हे सर्व विद्यार्थी पात्र आहेत. फक्त काही जणांमध्ये रिमार्क आहे. रिमार्कमध्ये जर तुमचं तेवढं काही नसेल तर तुम्ही नक्कीच ते नॉट अटॅच्ड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आता या ठिकाणी यावर जास्त काही इफेक्ट पडणार नाही, पण असलं असतं तर बरं झालं असतं किंवा मग तुम्ही मेन्शन केलं आहे म्हणून तुम्ही दिलं नाही, त्यामुळे हे तुमचं या ठिकाणी रिमार्कमध्ये आलेलं आहे मित्रांनो. खूप सारे विद्यार्थी आहेत, जवळपास 31 पेजेसची ही PDF आहे. आता हे सर्व GNMचे क्वालिफाईड आहेत म्हणजे एलिजिबल विद्यार्थी आहेत. यामध्ये यांची पण जे आहे डिस्क्वालिफाईडची यादी आहे. यामध्ये पहा कोकणी अरुणा पुण्य, त्यानंतर केंगळे निशा बाबन हे जे आहेत हे नॉट इलिजिबल आहेत विद्यार्थी. यांच्यामध्ये पण मोस्ट ऑफ द मला हेच दिसायला लागले तर MNCR रजिस्ट्रेशन नॉट अटॅच्ड, MNCR रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी एक्सपायर्ड, MNCR रजिस्ट्रेशन नॉट अटॅच्ड, त्यानंतर कास्ट, त्यानंतर नो अटॅच्ड DD अँड एज बार, त्यानंतर MNC रजिस्ट्रेशन नॉट अटॅच्ड. हे सर्व गोष्टी तुम्ही पाहून भरायला पाहिजे मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. PDF तुम्हाला हे जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देतो, तुम्ही लागली तर जाऊन घेऊ शकता मित्रांनो. खूप सोपा आहे. तुम्हाला जर जाता येत नसेल टेलिग्रामवर, ज्यांच्याकडे टेलिग्राम नाही आहे त्यांनी प्ले स्टोअरवरून जाऊन तुम्ही काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर गेल्यानंतर टेलिग्राम ॲप डाउनलोड करायचं आहे. तुमचं लॉगिन वगैरे करून घ्या. घेतल्यानंतर या PDF आपल्या या व्हिडिओवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक टाकतो, त्या लिंकवर जायचं आहे, क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्टली आपल्या ग्रुपवर येता, ग्रुप जॉईन करायचं आहे. ग्रुप जॉईन केल्यानंतर ही नावानुसार मी पुणे इलिजिबल नॉट इलिजिबल 2026 म्हणून मी PDF टाकेल, ते तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहून तुमचं नाव वगैरे आहे ते चेक करू शकता. खूप सारे नाव आहेत मित्रांनो या ठिकाणी. मोठी यादी आहे कारण खूप मोठी यादी जागा निघाल्या होत्या. 22 जवळपास 22-24 ANMच्या आणि 150 प्लस 154-56 जवळपास GNM वगैरे अशा जागा होत्या, त्यामुळं थोडीशी मोठी यादी आहे. या ठिकाणी पहा GNM फायनल इयर मार्कशीट नॉट अटॅच्ड. आता असेल तर अटॅच करायला काय अडचण आहे मला हे समजलं नाही आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बॉन्ड वगैरे द्यायचं होतं की बाबा हे काहीतरी करेक्शन आहे त्यामुळे ते आलं नाही आहे युनिव्हर्सिटीहून वगैरे. तुम्ही तसंच जर देत असाल तर मग हे अशा प्रकारे तुमचं रिजेक्शन येऊन जातं. तुम्हाला जर जॉबची गरज आहे आणि तुम्ही अशा चुका करता तर नक्कीच तुम्हाला ते निवड करणार नाहीत मित्रांनो. त्यासाठी महत्त्वाचं मी व्हिडिओमध्ये प्रत्येक माहिती सांगत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती भेटते. धन्यवाद मित्रांनो.